दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे सोलापूर महामार्गावरती स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले आहेत आणि हे स्ट्रीट लाईट कालपासून चालू झालेले आहेत. त्यामुळे यवत गाव अक्षरशः दिवाळीसारखं चकचकत झालेलं आहे आणि नॅशनल हायवे पुणे सोलापूर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात या लाईटीचा प्रभाव पडलेला आहे. या ठिकाणी बुलेश्वर फाटा ते मलभारे वस्ती इथपर्यंत सर्व स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात प्रकाश पडलेला आहे आणि सकाळी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अविनाश दादा काय सांगाल? जे काही सर्वजणांनी जे काही पळून जे काही काम केलंय म्हणजे सर्वांच्या योगदानाने ते पूर्ण झालेलं असेल त्यांचंही मी आभार मानतो. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मिळून विकास कसा होईल, गावच्या वतीने सर्वांचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देऊन पुढचे विकास वाढू. या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गावरती यवत या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात आल्यामुळे अक्षरशः स्टँडवरती शहरासारखी परिस्थिती यवत गावामध्ये दिसून येत आहे. सर्वांनी या अध्यक्ष काय सांगाल? स्ट्रीट लाईट चालू झाल्यानंतर ज्या ज्या मान्यवरांनी आजपर्यंत प्रयत्न केले, मदत केली त्या सर्वांचे यवत ग्रामस्थ म्हणून आभार मानतो. दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी नॅशनल हायवे पुणे सोलापूर महामार्गावरती यवत या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये आज सकाळपासून अनेक मान्यवरांनी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला होता की या स्ट्रीट लाईट लावण्याबाबत आम्ही पाठपुरावा केलेला आहे. या संदर्भामध्ये अनेक विषयात चर्चा करण्यात आली आणि ज्यांनी स्ट्रीट लाईट संदर्भात प्रशासनाला अर्ज केले होते त्या अर्जाची प्रत घेऊन आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रम घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. परंतु त्या ज्यांनी दावा केला होता ते कुठल्याही ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. आणि जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे, यवत गावचे माजी सरपंच नाथाबा दोरगे तसेच गावातले सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आज आपण यवत या ठिकाणी नॅशनल हायवे पुणे सोलापूर महामार्गावरती स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली आहे आणि बुलेश्वर फाटा ते मलभारे वस्ती यापर्यंत स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली आहे. यवत गाव अगदी चकचकवून गेलेलं आहे आणि थेट संवाद साधणार आहोत. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे, माजी सरपंच नाथाबा दोरगे, सुरज चोरगे, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. चला तर आपण थेट या विषयावर संदर्भात चर्चा करूया. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्तात्रय डाडर जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे पप्पू महाडिक आहेत, रायकर आहेत, दोरगे आहेत, सुरज चोरगे आहेत, इलाई शेख आहेत, डॉक्टर संतोष बडेकर आहेत. आज सकाळपासून पुणे सोलापूर महामार्गावरती स्ट्रीट लाईट लावल्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून आज आपण यवत गावामध्ये स्ट्रीट लाईट चालू झालेली आहे. काय चांगली गोष्ट आहे. गावचा विकास होत असताना सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येकाने एक गावचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक कामात सहकार्य करणे हे गरजेचं आहे. आज आमचे जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी कुदळे यांनी आज पत्र व्यवहार करून ही लाईट बसवलेली आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो. मी परत तुमच्याकडे येणार आहे. आता सध्याला मी थोडक्यात माहिती घेणार आहे. या ठिकाणी सुरज चोरगे आहेत. यवत गावात आज लाईट लागलेली आहे आणि पूर्ण गावाची शोभा वाढलेली आहे. काय सांगाल सुरेश? अतिशय चांगल्या पद्धतीची यवतची आज म्हणजे गेल्या 2-3 महिन्यापासून तांत्रिक अडचणीमुळे या लाईटीचा विषय हा प्रकारच्या जाण्यापासून राहिला होता. पण आज आपले जिल्हा परिषद सदस्य असतील, अविनाश कुदळे, समस्त ग्रामस्थ असतील, अध्यक्ष असतील, पत्रकार असतील, जो कोणी या लाईटी लावण्यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. ही लाईट लागली म्हणजे हे यवतकरांचा उत्सव, हे एकजुटीचा विजय असं म्हणलं तर वावं ठरणार नाही. माझे सरपंच नाथाबा दोरगे हे सुद्धा आहेत. आबा काय सांगाल? लाईट लागलेली आज गावामध्ये. खऱ्या अर्थानं आपल्याला जर यवत गावच्या वतीने सांगायचं म्हणलं तर आज लाईट आज लागलेली आहे. पण हे रोपटं उगवायला त्याला 8 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. 8 महिन्यापूर्वी आपल्या गावात अलीकड पलीकड हायवेवर प्रवास करताना 1 वर्षामध्ये कमीत कमी सर्व मिळून 42 ते 43 लोकांचा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि ज्या वेळेस खैरे महाराज पलीकडे जात असताना 9 महिन्यापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला.
त्यावेळेस आपले PI किशोर साहेब वगैरे बरीचशी टीम इथं आली, त्यांचा पंचनामा चालू होता. सुरेश भाऊ शेळके आणि स्वतः मी आम्ही दोघांनी मिळून साहेबांना सांगितलं साहेब इथं ॲक्सिडेंट होत असतात, तर म्हणजे काय पर्याय करावा लागेल. तेवढ्यामध्ये आपल्या नॅशनल हायवेची पाटाची टीम तिथं आली आणि टीम आल्याच्या नंतर त्यांना एक आम्ही सांगितलं की पंचनामा करा, प्रेत त्यांच्या ताब्यात द्या, परंतु एक आमची मागणी आहे, त्या मागणीकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या. ते म्हणलं तुमची काय मागणी आहे, ते म्हणलं काय होतं ही बोरी नसल्यामुळं लोक तिकडनं जायचा कंटाळा करतात आणि लोक इथं अलीकडे पलीकडे जातात. त्यांना वयस्कर माणसं खेळून आतापर्यंत 40 लोक 42 लोकांचा मृत्यू झालेला आहे का, तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे सगळे असताना आम्हाला त्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळं साहेब इथं थोड्या अडचणी तिथं म्हणजे काय करावं लागेल म्हणलं, एक तर रात्री लोकांना हायवे रोड क्रॉस करताना या लाईटीमुळे पलीकडच्या लाईटीचं काही दिसत नाही. पहिल्या तुम्ही प्रत्येक गावात जसा हायवे केल्याच्या नंतर लाईटी लावल्या, कुंजीरवाडी असेल, स्वरतपवाडी असेल, दावजीवाडी असेल, ही गावं छोटी असताना तुम्ही तिथं लाईट लावल्यात. यवत गाव जाऊन तालुक्यातलं एक तर सगळ्यात मोठं गाव असताना तुम्ही लाईट का लावली नाही, तर ते म्हणले ठीक आहे तुम्ही आमच्या अधिकाऱ्याशी संपर्क करा. मग ग्रामपंचायतीचं पत्र त्यांना त्या टायमाला 9 महिन्यापूर्वी पत्र देऊन त्या लाईटची व्यवस्था करायला लावली. त्याच्यानंतर 2025ला लाईट बसवण्याचं खाली कॉन्क्रीट करायचं काम चालू केलं. त्यांना ते काम 2 महिने पूर्ण केलं. 2 महिन्यामध्ये त्यांनी ती कॉन्क्रीट पूर्ण केल्याच्या नंतर त्याच्यानंतर 1 महिन्याने परत खांब उभे केले. त्याला कालावधी 4 महिन्याचा गेला. त्याच्यानंतर दिवाळी झाल्या दुसऱ्याची मी त्यांना विचारलं की लोक खांब टाकीत होते. साहेब म्हणलं दिवाळी लाईट चालू करणार का, म्हणजे आम्ही दिवाळीसाठी लाईट चालू करू, पण त्याला सर्व काम केल्यानंतर आमदार राहुलदादाला आम्ही पत्र दिलं आणि त्या पत्राद्वारे दादांनी फोन नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना केला आणि त्या म्हणले यवतच्या लाईटी पूर्ण तुम्ही चालू करा. त्याच्यानंतर अविनाश कुदळे आपले जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती पडळकर बाई आपले निवडून आले. त्याच्यानंतर या दोघांनी मिळून यवत गावच्या वतीनं नॅशनल हायवे असेल, ग्रामपंचायत असेल आणि PWD असेल आणि पाटबंधारे खाता असू द्या आणि आपले नॅशनल हायवेचे पूर्ण साहेब यांना जे पत्र दिलं त्या पत्राप्रमाणे लाईट चालू करा. तर त्यांनी 15 दिवसापूर्वी मी त्यांना फोन केला नॅशनल हायवे साहेबाला, माझ्याकडे फोन नंबर त्यांची लाईट बिलाची व्यवस्था करा. तर म्हणलं आता लाईट चालू झालेली आहे बा. काय करा, लाईट बिलची व्यवस्था ग्रामपंचायत पूर्णतः करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमची लाईट बिलाची व्यवस्था तुम्हीच करा. तुम्ही लाईट लावलेली आहे व्यवस्थाची सगळ्या गावातही तुम्हीच लावलेली आहेत पूर्ण. ते म्हणले मग आम्हाला ट्रान्सफॉर्मर द्यावं लागेल. ग्रामपंचायत पत्र आपण साहेबांना दिलं. साहेबांनी 12 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मर बसून दिला आणि ट्रान्सफॉर्मर बसून 24 तासात परत त्यांनी गरम करून रात्री 9 वाजता अविनाश कुदळे जिल्हा परिषद यांच्या हातून तो चालू करण्यात आला. त्याच्याबद्दल सर्व यवतगावच्या वतीनं पहिलं सुरेश भाऊ शेळके, आमदार राहुलदादा कोल आणि आपले अविनाश कुदळे यांचे मी आभार मानतो आणि यवतगावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या गावामध्ये लाईट लागलेली आहे. डॉक्टर पडेकर काय सांगाल? यवतगावच्या विकासामध्ये या स्ट्रीट लाईट लागल्यामुळं वैभवात भर पडलेली आहे. याच्यामुळे एकतर शहरीकरणासारखे हे गाव दिसणार आहे आणि यातून अपघातापासून मुक्तता सुद्धा होणार आहे. परंतु श्रेयवादाची लढाई ही लढाई न करता चांगली कामं करण्याकरता सर्व राजकीय, सामाजिक आणि विविध गटातटातल्या लोकांनी चांगल्या कामासाठी एकत्र येऊन या पुढील काळात अशाच चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येऊन चांगल्या गोष्टी कराव्यात अशीच आपली इच्छा आहे आणि यासारखी कामे अजून व्हावीत ही इच्छा मी व्यक्त करतो. सकाळपासून लाईट चालू झालेली आहे आणि गावातल्या मंडळींनी मला 2-3 वेळा फोन केले आणि फोन करून सांगितलं आमचीही बातमी लावा, या कामाचे श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे. तर या संदर्भामध्ये मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही जे काय अर्ज केलेले असतील ते अर्ज खुलासा करा, परंतु आज रोजी या ठिकाणी ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. अविनाश कुदळे आपण पंचायत समितीच्या माध्यमातून आता नाथाबा सरपंचांनी यांनी सांगितलेलं आहे, तर काय विषय आहे नेमका सांगा. आम्ही बरेच दिवस झाले ते लाईटीचे खांब बघत होतो. ते लाईटीचे खांब लावण्यासाठी प्रयत्न करणारी टीम होती. त्यांनी ते लाईटीचे खांब लावून घेतले, पण लाईट काही सुरळीत होत नव्हती. आम्हाला खूपदा, आता मी ZP सदस्य झाल्यानंतर मला खूप जणांचे फोन यायला लागले की बाबा त्या लाईटीचा विषय मांडा, एकतर नाही तर ते लाईटचे खांब काढायला लावा. जर तुम्हाला लाईट लावता येत नसेल तर खांब काढायची तयारी करा आणि ज्या वेळेस तुमची DP बसेल त्यावेळेस तुम्ही सांगा की बाबा ते लाईट जोडून घ्या. यासाठी मी साहेबांना वारंवार आम्ही सगळी मित्रपरिवार गँग तिथं जात होतो, DPच्या संदर्भात बोलत होतो. साहेब म्हणले त्याच्यासाठी वेगळी DP लागेल, ग्रामपंचायतमधून काय होत नाही, ग्रामपंचायत काय त्या गोष्टीला हे करणार नाही, तुम्हाला वेगळी DP घ्यावं लागेल, लोड सेटिंग काय असेल त्या गोष्टीसाठी. त्यामुळे त्यांनी वेगळी DP सँक्शन करून घेतली. ही DP बसवल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा हे 4-5 दिवसापूर्वी आम्हाला ही बी कल्पना भेटली की बाबा ती लाईट 4-5 दिवसात चालू होईल. या सगळ्या माहिती भेटल्यावरती आम्ही ती बाकीची जी काही प्रक्रिया असेल, काही निवेदन द्यायचं असेल ग्रामपंचायतला,
बाकीच्या अधिकाऱ्यांना साहेब लोकांनाही येऊन सगळ्यांनाही सांगितलं वेळोवेळ साहेबांना बाकीच्या विषयावर बोलताना तो विषयही बोललेलो आहे त्या विषयातून त्यांनी ते करून दिलं त्याबद्दल ह्या लाईट हे स्ट्रीट लाईट बसवण्यासंदर्भामध्ये आपण काय मागणी केली होती का? हा मागणी केली होती ना म्हणजे तेव्हा मी सदस्य नव्हतो पण आमचा हेतू होता की बाबा गावात लाईट भेटावा लाईटीचे खांब मिळावेत त्यावेळी 12 जानेवारीला आम्ही ते ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं की बाबा सदर लाईट भेटण्यात यावं तिरंगा भेटण्यात यावं त्या लाईटीच्या खांबांना वगैरे ह्यासाठी मागणी केलेली माझ्याकडे पत्र येईल. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताश्री राडर, काय सांगाल आपण? आपल्या गावामध्ये आज लाईट बसलेली आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि ही लाईट बसल्यामुळं खरं पाहिलं गेलं तर विकासाची दिशा उजळून निघाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्याने कोणी प्रयत्न केलेले आहेत, आज जिल्हा परिषद आज सदस्य आहेत या ठिकाणी, त्यांनी फॉलोअप केलेले सगळे पुरावे दाखवले. त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की अगदी कमी कालावधीमध्ये निवडून आलेल्या त्यांना 2 महिने पण झाले नाही, परंतु त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा फॉलोअप केला आणि या कामाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. विनाकारण श्रेय घेण्याचं काम कुणी करू नये याबद्दल काय सांगाल? ज्याला वाटतंय ना की आपण या कामामध्ये आपलं योगदान आहे, त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं. पत्र व्यवहार केलेले आपले पत्र दाखवायला पाहिजे होते आणि ठासून सांगायला पाहिजे होतं आम्ही पण मागे नाही राहिलो, आम्ही या ठिकाणी अशा प्रकारे पत्र व्यवहार केलेला आहे. उगाच झालेलं विकास काम झालेलं आहे, या विकास कामाला ज्यांनी कोणी केलंय त्याला शुभेच्छा तरी द्याव्या मोठ्या मनाने. यासाठी सर्वच लोक काम करत असतात, परंतु पदाधिकारी म्हणून त्यांनी याचा पाठपुरावा केलेला आहे. अविनाश कुदळे असतील, नाथाबा दोरगे असतील, यवतगावचे सरपंच असतील, यवतगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य असतील, या लोकांनी आहे आणि त्या कामाचं फळ आज आपल्याला मिळालेलं आहे. आज आपल्या गावामध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती अनेक अपघात झालेले आहेत. ह्या फक्त अंधारामुळे अपघात झालेले आहेत, अनेकांचे जीव गेलेले आहेत. आज ही स्ट्रीट लाईट लावल्यामुळं अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत आणि सोलापूर महामार्गावरती सगळ्या असणाऱ्या गावांना लाईट लावलेली आहे, स्ट्रीट लाईट लावलेले आहेत. परंतु यवतगाव 25,000 लोकसंख्येचा असताना देखील या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या नव्हत्या. आज ते काम पूर्ण झालेलं आहे. त्याबद्दल यवत ग्रामपंचायत नक्कीच या कामाचं यश घेऊ शकते असं